नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही गुप्त उपाय। लक्ष्मी ही विष्णू म्हणजेच तिच्या पतीसोबत जर राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते। लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही अद्भुत उपाय सांगितले आहेत, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नंबर 1, धनलक्ष्मीसाठी श्री सूक्त लक्ष्मी सूक्त म्हणून श्री यंत्राची पूजा रोज करावी। निदान मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा या तिथींना तर जरूर करावी। नंबर 2, रात्री दही भात भक्षण करू नये, लक्ष्मीची अवकृपा होते। व्यवसायामध्ये वृद्धी करताना शुक्रवारी 3 नाणी नारळासोबत लाल वस्त्रामध्ये बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावी। त्यावर हळदीने स्वास्तिक काढा, निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते, विक्रीत वाढ होते। नंबर 4, एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीवर लावावे। रोज सकाळी व संध्याकाळी अगरबत्ती ओवाळावी, त्यामुळे निश्चितच आपले अडकलेली रक्कम नक्कीच आपल्याला परत मिळते। नंबर 5, देवीच्या 3.5 पीठांची यात्रा करून खणा नारळाने ओटी भरावी, अभिषेक करावा, धनप्राप्तीमध्ये वाढ होते, धंद्यात भरभराट होते। नंबर 6, नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी, विहीर, समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे अर्पण करावेत, यश निश्चितच मिळते। नंबर 7, लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला द्यावेत। नंबर 8, घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यावर लावावा, तुपाची फुलवात देवाच्या उजव्या साईडला लावावी, तेलाचा दिवा देवाच्या डाव्या साईडला लावावा। नंबर 9, कर्जमुक्तीसाठी तृणमोचन मंगळ स्तोत्र रोज वाचावे। नंबर 10, नवीन केरसुनी घरात आणल्यानंतर हळदी कुंकू लावून पाणी शिंपडून मंगसती वापरायला घ्यावी। नंबर 11, घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा, लाल रंग नको। नंबर 12, कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच मग ती उपयोगात आणावी। नंबर 13, दसऱ्याच्या दिवशी गर्भ श्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तींकडून आपटेची पाने घ्यावी आणि ती चांदीच्या किंवा पितळेच्या डब्बीमध्ये ठेवून देवाऱ्याजवळ ठेवावी आणि त्याची रोज पूजा करावी। नंबर 14, रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा किंवा अगरबत्ती लावावी, घरात निरंतर लक्ष्मीचा वास राहतो। नंबर 15, लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे। गुरुवारी तुळशीला थोडेसे कच्चे दूध घालावे, लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी राहते। नंबर 16, घरामध्ये किमान एक वेळचे जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित जेवून घ्यावे, जेवताना वादविवाद करू नये। नंबर 17, पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून मगच निघावे। कोणत्याही देवाच्या मंदिरात गेल्यानंतर लाल फुले वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यांना, गरीब व्यक्तींना पैसे देऊनच पुढे कामासाठी जावे, आपल्याला यश मिळताना दिसते। नंबर 18, लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार, शुक्रवारी वाचावे, सोबत श्री विष्णूंची उपासना देखील करावी, म्हणजेच रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम देखील वाचावे। नंबर 19, दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर, फुटाणे नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा। नंबर 20, लक्ष्मीला आवडते पदार्थ चढवावेत, जसे की डाळिंब, पेठा, पेढे नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावेत। लक्ष्मी ही खूपच चंचल आहे, म्हणूनच लक्ष्मी सोबत सरस्वतीचीही उपासना करावी, तिच्या पाठीमागे लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाल स्थिर देखील राहते। मित्रमैत्रिणींनो, हे कलियुग आहे, इथे साम दाम दंड भेद नीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालत असतात, परंतु केतू म्हणजेच अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा। जिथे नीतीने पैसा कमवला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरकालही टिकते। घरातील स्त्री वर्गाचे म्हणजेच आई, बहीण, पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा, साहजिकच लक्ष्मी खुश होईल आणि ती स्थिर काळ टिकूनही राहील। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।
व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.